मोबदल्यासाठी विष प्राशन प्रकरण, 5 आदिवासी शेतकरी धोक्याबाहेर, पालकमंत्र्यांची रुग्णालयात भेट. जमिनीच्या मोबदल्यासाठी विष प्राशन करणाऱ्या 5 आदिवासी शेतकऱ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी रुग्णालयात भेट देऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली व त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कोरपणा तालुक्यातील कुसुंबी येथील लच्छू चिन्नू मडावी, जयराम गंगू मडावी, जंगू सोमा पेंदोळ, बालाजी सिडाम व मारुती कर्नू तलांडे या 5 शेतकऱ्यांनी काल उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात विष प्राशन केले होते. माणिकगड सिमेंट प्रकल्पासाठी कुसुंबी गावातील 19 शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा योग्य मोबदला न मिळाल्याने जमिनी परत करा या मागणीसाठी हे शेतकरी गेल्या 15 वर्षापासून शासन दरबारी संघर्ष करत होते. न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर तातडीने सर्व शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी रुग्णालयात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. कुसुंबी येथील तालुका जिल्हा जीवची लागलेला असलेला जो भाग आहे, गडचांदूर या फॅक्टरीमध्ये जमिनीच्या बाबत अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून ते काल जे घडलेलं प्रकरण आहे अतिशय गंभीर आहे, चुकीचं आहे, तसं होता कामा नये. त्यामुळे त्या 5ही कुटुंबाला तलांडे, कुर्मेचे, आद्राम, 2 बहिणी आमच्या, त्यांना भेटलो. त्यांना 100% या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय जाणार, पूर्ण आढावा घेणार आणि जे वास्तविकता आहे वास्तविकता शोधून 100% त्यांना न्याय देईल. त्याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही.